मित्रांनो, पब्लिक चर्चा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या जगभरामध्ये जो काही फिवर चालू आहे तो फुटबॉलचा फिवर आहे आणि हा फुटबॉलचा फिवर जो काही आहे तो अंतिम टप्प्यात आता पोहोचलेला आहे. स्पेन आणि अर्जेंटिना हे दोन्ही संघ आता फायनल करता दाखल झालेले आहेत. आपल्यासोबत काही तरुण मंडळी आहेत आपले आणि आज आपण शेगाव मध्ये आहोत. तर त्यांना विचारणार आहोत की नेमका आजचा जो काही महत्वाचा प्रश्न आहे की भारताची जवळपास 150 कोटीपर्यंत लोकसंख्या आहे आणि एवढी लोकसंख्या असतानाही फुटबॉलला हवी ती प्रसिद्धी किंवा फुटबॉलची जी काही टीम आहे ती आतापर्यंत भारताची फिफा करता क्वालिफाय करू शकलेली नाहीये. नेमके काय मुद्दे आहेत ते आपण आजच्या या तरुणांकडून जाणून घेऊया. काय वाटतं? मला असं वाटतं की बा जसं शाळेपासूनच आम्हाला फुटबॉलचं एवढं काही नॉलेज असं देण्यात आलेलं नव्हतं. त्याच्यामुळे फुटबॉल म्हणजे फुटबॉलचे नियम काय असतात, कसं काय असते त्याबद्दल आम्हाला एवढी काही माहिती नव्हती फुटबॉलची. आणि आणखी एक विषय म्हणजे फुटबॉल म्हणजे क्रिकेटचा जास्त क्रेज असल्यामुळे फुटबॉलकडे बरेच पोरं काही वळले नाहीत जास्त. आणखी एक विषय की डोमेस्टिक लेवलवर फुटबॉलचे तसे ग्राउंड आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत. त्याच्यामुळे मी फुटबॉल खेळण्यासाठी जे पुरेशी जागा पाहिजेत ती जागा सुद्धा आमच्याकडे अवेलेबल नव्हती. आणखी एक विषय म्हणजे की फुटबॉलला खूप स्टॅमिना लागतो आणि फिटनेस लागते. तर त्या लेवलची फिटनेस मेंटेन करण्यासाठी तो प्रॉपर डाएट लागतो. तर त्याच्यामुळे मी बरेच पोरं फुटबॉलला अवॉइड करतात असं मला वाटतं. खूप महत्वाचे मुद्दे या दादांनी इथं अधोरेखित केले. आपण यांना सुद्धा विचारूया काय वाटतं तुम्हाला या संदर्भात? की फुटबॉलच्या बद्दल अवेअरनेस कमी आहे लोकांमध्ये. त्यानंतर तसं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाहीये इंडियामध्ये. काही महत्वाच्या सिटीज आहेत की त्या सिटीज मध्ये अवेलेबल आहे. गाव पातळीला फुटबॉल बद्दल अवेअरनेस नाही आणि इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. आणि जे स्पेशल कोच लागतात किंवा फुटबॉलचे जे काही त्यामधले एक्सपर्टीज लागतात त्या गोष्टी पण अवेलेबल नाहीयेत. आणि तसं की एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पॅरेंट्सचा स्पोर्टकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा थोडा वेगळा आहे. म्हणजे आता आपण इंडियामध्ये पाहिलं तर स्पोर्टला एवढं इम्पॉर्टन्स आता फक्त क्रिकेटलाच देण्यात येतं. ॲज कम्पेअर्ड टू अदर स्पोर्टला थोडं कमी दर्जाचं म्हणतात. आणि एक ट्रॅडिशनल एज्युकेशनकडेच सर्वांचं जास्त महत्व आहे. जसे की स्कूलिंग एज्युकेशन. त्यामध्ये आपण अदर कंट्रीज पाहिल्या त्याच्यामध्ये US, चायना या कंट्रीजमध्ये स्पोर्टला पण त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह करतात सुरुवातीपासूनच. आणि त्यामध्ये पण आता आपण नवीन नवीन गोष्टीकडे वळत आहे. चायना, US, जपान या गोष्टी आता सध्या डिजिटल AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या गोष्टीमुळे वळत आहेत. पण इंडिया या गोष्टीमध्ये पण खूप मागे आहे आणि स्पोर्टमध्ये पण खूप मागे आहे. असं काय सांगाल दादा? पहिल्यापासून शाळेपासून आपल्याला नॉलेज नसते स्पोर्टचं. आणि असते तर एकाच गोष्टीच असते की आपण पहिल्यापासूनच क्रिकेटच खेळतो. त्याला आपण गावामध्ये बॅट बॉल वगैरे म्हणतात. तर सामग्री पण कमी असते, साहित्य पण आणि खेळ पण कमी असत चालतात. पहिल्यापासून तेच चालते आपल्या कॉलेजमध्ये पण शाळेमध्ये पण सुरुवातीपासून. त्याच्यामुळे आपली जागृती त्याच्यामुळे जास्त होते क्रिकेटमध्ये. फुटबॉल तर असं आहे त्याचे पहिल्यापासून नॉलेज नसते, अकॅडमी वगैरे कमी असतात, प्रशिक्षक वगैरे कमी असतात, त्याची माहिती पण नसते. त्याच्यामध्ये फिटनेस पण लागते, लवकर इंजुरी वगैरे जास्त चान्सेस असतात आपल्याकडे. आणि तो गेम पण थोडा भारी आहे. आणि पहिल्यापासून जर क्रिकेटचा आपला आपण 83चा वर्ल्ड कप जिंकलो तेव्हापासून आपल्या क्रिकेटची जास्त वाहवा झाली पूर्ण भारतामध्ये. त्यामुळे फुटबॉल पूर्ण दाबला, त्याच्यामध्ये आपण क्वालिफाय पण झालं नाही कधी आतापर्यंत. म्हणजे एकंदर क्रिकेट देश आपला आहे. क्रिकेटवाडा देश आपला पहिला तो एक धर्मच झाला क्रिकेटचा असं बघितलं तर. त्यामुळे खूप दबत गेला. चांगले खेळाडू पण भारतामध्ये आहे फुटबॉलचे, पण ते कधी पातळीवर गेलेच नाही. आपली रँक पण खूप जास्त आहे. त्यामुळे अजून एक महत्वाचा प्रश्न की आता फुटबॉल संघ आपला आहे परंतु तो आतापर्यंत तरी फिफाला समजा क्वालिफाय करू शकला नाहीये. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे भारतीय तरुणांमध्ये ती ताकद नाहीये किंवा तो स्टॅमिना नाहीये किंवा ती क्षमता नाहीये असं आपण म्हणू शकू का? किंवा मग सरकारने याकरता काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? या तिन्ही गोष्टी भारतामध्ये आहेत तरुणांमध्ये. त्याची फक्त जागरूकता नाही आहे म्हणून आपले जास्त चांगले उत्कृष्ट खेळाडू बनतात भारतामध्ये, पण ते दुसऱ्या इतर स्पोर्टमध्ये वळतात. फुटबॉल त्यांना मध्ये वळत नाही. हे त्याचं मुख्य कारण आहे. चांगले खेळाडू पण आपण ऑलिम्पिक मध्ये पण आपलं उत्कृष्ट पदक आपले खेळाडू आणतात. त्या हिशोबाने फुटबॉल तर खूप छोटाच गेम आहे त्यांच्या फिटनेसच्या लेवलच्या पुढे. असा विषय आहे की त्यामुळे समजा जागरूकता पाहिजे भारतामध्ये. सरकारने जर सपोर्ट केला वगैरे, अजून प्रमोट केलं, सगळ्या गोष्टी स्पॉन्सर वगैरे भेटले. काय वाटतं सर, एकंदर फक्त आपला जो काही भारतीय तरुण आहे तो फक्त क्रिकेटच्या 11 खेळाडूंमध्येच अडकून पडलाय असं वाटतं तुम्हाला? म्हणजे क्वेश्चन म्हणजे एकंदर असा की फक्त क्रिकेटला सर्वजण प्राधान्य देतात, फुटबॉलला का देत नाहीये? तेच हेच बेसिक गोष्टीच आहेत की काय करावं? गव्हर्नमेंटने पण याच्यावरती काही विचार केला पाहिजे की आता एवढी मोठी आपण
140 कोटी लोकसंख्या आहे, बरोबर. तर यामध्ये काही स्पेसिफिक खेळांनाच महत्व देऊन फुटबॉलला पण थोडं प्रमोट करायला पाहिजे. जसे की मेन विशेष म्हणजे विलेज पातळीवर आणि जे आणखी विलेज किंवा गाव पातळीवर जे काही स्पोर्ट्सचं प्रमोशन करायला पाहिजे. त्यानंतर प्रत्येक स्कूलमध्ये एक फुटबॉलसाठी काही स्पेशल लॅब्स किंवा त्यांचे इक्विपमेंट, बरोबर, या गोष्टी प्रोव्हाइड करायला पाहिजे. त्यानंतर स्पोर्टच्या बद्दल काही जनजागृती मोहीम राबवायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, जे काही फुटबॉल असेल किंवा इतर जे काही ऑलिम्पिक खेळ आहेत त्याच्या बाबत जी काही निराशा आपल्या तरुणांमध्ये आहे, याला कुठेतरी जबाबदार सरकार नक्कीच आहे, परंतु सरकारने यावर काय उपाययोजना करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सरकारनं शाळेपासूनच स्पोर्ट्स मध्ये म्हणजे पोरांचा इंटरेस्ट वाढीन अशा काहीतरी ऍक्टिव्हिटीज अवेलेबल म्हणजे हे करायला पाहिजेत, लागू करायला पाहिजे शाळेपासूनच. आणखी एक विषय म्हणजे की फुटबॉल जर असं वातावरण आपल्याकडे निर्माण झालं, फुटबॉल जर असं काही वातावरण शाळेपासूनच निर्माण झालं समजा प्रायमरी शाळेपासूनच, तर पोरांना त्याबद्दल माहिती होईल, त्याबद्दल इंटरेस्ट तयार होईल आणि पोरं फुटबॉलमध्ये समजा चांगले खेळू शकतात पुढे चालून, असं वाटतं मला. तुम्हाला काय वाटतं? सर, राष्ट्रीय जर पार्श्वभूमी बघितली समजा आपल्या इतिहासाची फुटबॉलची, तर 1950 साली भारत त्यामध्ये फिफा वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय झाला होता. पण समजा जवळपास वर्ल्ड कप लागण्याच्या 8-10 दिवस अगोदरच आपल्या भारताने माघार घेतली होती. नंतर 1960-65 पासून 64 वर्ल्ड कप पासून त्याला सिनियर लागला क्वालिफिकेशन व्हायचा. त्यानंतर मग त्यांनी काय केलं, सुरुवातीला 32 देश घ्यायचे त्यांच्या रँकिंगनुसार, पण तिथपर्यंत कधी भारत पोहोचला नाही. नंतर 80च्या दशकापर्यंत मध्ये पण भारताने चांगली प्रगती केली. पण 1983 साली आपण वर्ल्ड कप जिंकले, क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यामुळे हा जो प्रोजेक्ट असतो आपला फुटबॉलचा, हा पुन्हा दबला. आणि 2018 जो वर्ल्ड कप होता, आता 2018चा फिफा वर्ल्ड कप होता, त्याच्यामध्ये पण महाराष्ट्र शासनानं, भारत गव्हर्नमेंटनं, आपल्या भारत सरकारनं 10 मिलियन हे जे प्रोजेक्ट होते चालू केले होते की बाबा यांना प्रोत्साहन द्या म्हणून आपल्या युवकांना, पण ते काही समजा असे पूर्णपणे सक्सेसफुल झाले नाहीत. आणि आता 2024 मध्ये पण फडणवीस सरकारने प्रोजेक्ट महादेवा हा स्पेशल एक फुटबॉलचा हे म्हणजे तरुणांना याची स्किल ऍक्टिव्ह व्हा यासाठी पण एक प्रोजेक्ट चालू केला होता. सध्या आणि चालू आहे, असं नाही की चालू नाही म्हणून. आपल्या दिल्ली, मुंबई, नागपूर जे आपले महानगर मेट्रो शहर आहेत त्यांच्यामध्ये सध्या अजून बऱ्याच प्रमाणात म्हणजे चांगली प्रोजेक्ट चालू आहे वर्ल्ड कपमध्ये, आपल्या याच्यामध्ये फुटबॉलची प्रिपरेशन करायसाठी. असं नाही की आपण मागे यावं म्हणून, तसं नाही. काही येणाऱ्या वर्षामध्ये जवळपास 15 वर्षामध्ये 12 ते 15 वर्षानंतर आपण पण त्यांना क्वालिफाय होऊ शकतो. खूप महत्वाची माहिती इथं एकंदर सर्व आपले जे काही तरुण मंडळी आहे ते देत आहेत. महत्वाचं म्हणजे याच्यासोबत फुटबॉलचं तर एक विवरण झालंच. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जो काही विषय घेतला की लहानपणापासून म्हणजे एकंदर प्राथमिक शिक्षणापासून कुठतरी एक खेळाला एक जे काही महत्व आहे ते आपण सर्वांनी दिलं पाहिजे. अजून एक प्रश्न मी त्यांना विचारतो की खेळाडू आणि खेळ हा एक स्पेशल विषय प्राथमिक शिक्षणापासून असावा का, काय वाटतं? खेळ आणि खेळाडू विषय प्राथमिक शिक्षण असा हा मुद्दा बरोबर आहे तुमचा विषय. कारण की जेव्हा शाळेपासूनच त्याला शिक्षण भेटलं तेव्हा समोरून पूर्ण तो बरोबर जास्त प्रगतशील होणार तो मुद्दा. कारण की आपल्या ग्रामस्तरावर आपल्याला माहित नसते शाळेपासूनच की फुटबॉल खेळ आहे, पण ते जास्त म्हणजे त्याला माहिती पण नसते, खूप शिक्षण देत नाही. एकच खेळ असते पहिल्यापासून जास्त जागृती केलेला क्रिकेट तो पण खेळ बरा आहे म्हणा, सर्वच खेळ, पण त्याची पण जागृती व्हायला पाहिजे फुटबॉलची. जे काही ऑलिम्पिक खेळ आहेत ते ऑलिम्पिक खेळ सुद्धा या क्रीडा विषयानुरूप जर का तिथं झाले तर माझ्या मतानं नक्कीच आपल्या येणारं भविष्य हे मुलांचं चांगलं असेल. बरोबर. म्हणजे स्कूल आणि स्कूल करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण स्पोर्टमध्ये किंवा हा विषय आपण ऍड केला तर नक्कीच चेंजेस येतील आणि पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला काही आपले पण स्पोर्टचे जे खेळ होते फिफा मध्ये किंवा वर्ल्ड कप मध्ये, फिफा वर्ल्ड कप मध्ये. तुम्ही सरकारला काय मागणी कराल की प्राथमिक शिक्षणापासून खेळाडू आणि खेळ हा विषय त्यांनी आवर्जून आणावा? हा, प्राथमिक शिक्षणामध्येच खेळ हा विषय त्यांना समाविष्ट करावा. विषय म्हणजे महत्वाचं म्हणजे की शाळेमध्ये बरेच पालक आणि शिक्षक सुद्धा की स्पोर्टले तुम्ही पोरायला सांगतात की तुम्ही अवॉइड करा स्पोर्टले आणि अभ्यासाकडे जास्त लक्ष द्या. त्याच्यामुळे खेळाकडे पोरं जास्त लक्ष देत नाहीत. फिजिकल ऍक्टिव्हिटीज वाले जे गेम आहेत त्यांच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होऊन जाते. मग त्यांना जर समजा पहिल्यापासून आपण प्राधान्य दिलं की तुम्हाला अभ्यासासोबत खेळ सुद्धा महत्वाचा आहे, तुम्हाला ज्या ज्या गेम मध्ये इंटरेस्ट आहे अशा गेम मध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही निवडा, त्याच्यात मेहनत करा, असं जर पोरांना जर समजा आपण हे केलं तर पोरं त्याच्यात निश्चितच पुढे जाऊ शकतात. तर ही होती एकंदर आपली आजची ही चर्चा आणि ज्या सर्वांची मतं आपण जाणून घेतले, अतिशय उत्कृष्ट त्यांनी आपली मतं या विषयावर दिली आहेत.
सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या देशामध्ये आई वडिलांची आणि शिक्षकांची जी मानसिकता आहे ती कुठतरी आपण बदलायला पाहिजे. गेल्या अनेक दिवसांपासून खेळाला एक छोट्या स्वरूपाचं एक त्याला काय म्हणतो स्थान आपल्या कौटुंबिक परिस्थितीतून असेल किंवा शैक्षणिक परिस्थितीतून मिळालेलं आहे. शासनाने याची दखल घेऊन कुठतरी प्राथमिक शिक्षणापासून हा विषय चालू करण्यात यावा. तेव्हाच कुठतरी आपल्या भारताचे पदक असतील, ऑलिम्पिक मधले पदक असतील किंवा इतर खेळातले पदक असतील ते वाढतील. बघत राहा आमचं न्यूज चॅनल पब्लिक चर्चा.